ठाण्यात कोपरीकर नागरिकांचा निषेध मोर्चा. पश्चिम बंगाल येथील महिला डॉक्टरवरील अमानुष अत्याचाराविरोधात एकजूट. ठाणे पूर्व कोपरी परिसरातील नागरिकांनी आणि तारा माऊली सेवाभावी संस्थेने पश्चिम बंगाल कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील भ्याड हल्ला, बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ जाहीर निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही निषेध रॅली आज शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली. ही रॅली बिल्डिंग नंबर 13 पासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भीमशक्ती चौक, सिद्धार्थनगर, स्टेशन रोड, भाजी मार्केट, ठाणेकर वाडी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे समाप्त झाली. या रॅलीमध्ये कोपरीतील समस्त महिला वर्गाने सहभाग घेतला होता. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक भरत चव्हाण व इतर पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या. यावेळी पीडित डॉक्टरला न्याय मिळावा आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. आज तुम्ही बघत असाल की तारामाऊली सामाजिक संस्था आहे भरत चव्हाण यांच्या मार्फत आज आम्ही सगळे महिला भगिनी इथे जमलेलो आहोत आणि कोपरीकरही आमच्याबरोबर त्याच अनुषंगाने इथे जमले आहेत. जे आज अत्याचार झाला आहे महिलांवर, डॉक्टरांवर, आता कंटिन्यूस बघताय की आत्ताच आपल्याला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि त्याच अनुषंगाने मी सरकारला अशी विनंती करीन की असा कडक कायदा काहीतरी घेऊन यावं. सगळ्या असे अत्याचार घडल्यावर सगळ्या ठिकाणी निषेध होतो, सगळे आपले दुःख व्यक्त करतात. त्या कुटुंबावर काय प्रसंग आला असेल हे लक्षात घेऊन सरकारला माझी विनंती आहे आणि आम्हा सगळ्यांची मागणी आहे की आपण एक ठोस कायदा आणावा जेणेकरून त्या अत्याचारी लोकांना किंवा त्या बलात्कारी लोकांना तिथल्या तिथे न्याय मिळून फास्ट ट्रॅकमध्ये सगळ्या गोष्टी होऊन एक त्या कुटुंबाला समाधान मिळेल अशीच मागणी आहे. धन्यवाद. बघायला गेलं तर 9 ऑगस्टला जी दुर्दैवी घटना घडली कलकत्त्यामध्ये, जे RG मेडिकल सरकारी दवाखाना आहे त्यामध्ये त्या आमच्या शिकायला गेलेली मुलगी, त्या भगिनीवर अत्याचार झाला, त्याबद्दल पुऱ्या देशामध्ये निषेध चालू आहे. आणि आजच मला वाटतं मेडिकल असोसिएशन जे आहे त्यांनी संप पुकारला आहे. त्या संपावर निषेध करण्यासाठी आमच्या सर्व तारामाऊली सामाजिक संस्था असो, कोपरीकर असो, ठाणेकर असो, त्यांनी निषेध नोंदवला. त्या संपाला आमचाही पाठिंबा आहे. आज बघायला गेलं ही घटना दुर्दैवी आहे. आज पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने असं दिसून येतं की तिच्यावर सामूहिक अत्याचार झालेला आहे. त्याबद्दल आमची जो प्रशासन आहे, जो कलकत्त्याचं प्रशासन आहे, जो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे, आता CBIला जी इन्क्वायरी दिली ती सखून चौकशी झाली पाहिजे आणि त्याबद्दल आम्ही सर्व त्यासाठी उभे आहेत. आणि महाराष्ट्र शासनाला बी सांगतो की महाराष्ट्र सरकारला बी की महिला भगिनीसाठी शक्ती जो कायदा आहे तो अंमलबजावणी करावा ह्याच आणि त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर फाशी देण्यात येईल. आज आमच्या महिला शक्तीतर्फे या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे आणि बंगाल सरकारने ज्या पद्धतीने निष्क्रियता दाखवलेली आहे, अकार्यक्षमता दाखवलेली आहे, त्याचा तर एक तर निषेध आहेच, परंतु ज्या पद्धतीने बलात्काऱ्यांनी अत्याचार, अन्याय केलेला आहे त्यांना फाशी द्या अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे आमची. आणि खरं म्हणजे ममता बॅनर्जींनी त्या स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच मोर्चा काढत आहेत. एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आणि माननीय योगीनाथजी यांनी गुंडगिरीचं कंबरडं मोडायचा संकल्प करून तिथे काम करत आहेत आणि दुसरीकडे जनतेला ज्याला म्हणता येईल की आधार आणि धीर देण्याच्याऐवजी त्या स्वतः मोर्चा काढत आहेत. महाराष्ट्रातले जे त्यांचे साथीदार आहेत ते जरा काही झालं तर निषेध करत असतात. या ठिकाणी ही एवढी मोठी देशातली गंभीर घटना घडलेली आहे आणि ज्या घटनेमध्ये हा सामूहिक प्रकारचा अत्याचार आणि बलात्कार आहे, परंतु या ठिकाणी त्यांना निषेध देखील व्यक्त केला जात नाही. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या निमित्ताने जसं IMAचे डॉक्टर देखील आज रस्त्यावर उतरलेले आहेत, काही तर आधीपासून संपावर आहेत, कारण की ही घटनाच अत्यंत भयावह आहे. महिला सक्षमीकरणाबरोबर महिला सुरक्षा हा देखील अहम मुद्दा असला पाहिजे आणि या ठिकाणी ज्याला म्हणता येईल की संतापजनक अशा प्रकारचं कृत्य घडलेलं आहे आणि त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन लवकरात लवकर त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.